हे बघा, तिळगुळाचे लाडू अगदी मऊ आणि खुसखुशीत झालेले आहे। हे तिळगुळाचे लाडू 1 ते 2 महिन्यापर्यंत सहज टिकतात आणि आहे तसेच राहतात। हे लाडू हाताने पण सहज तुटतात आणि कडकही अजिबात नाही। चला तर मग असे तिळगुळाचे लाडू करूया। नमस्कार, ज्योती हेल्दी आर मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत तिळगुळाचे लाडू। मी येथे 250 ग्रॅम तीळ आणि तिळाच्याच मापाने 250 ग्रॅम किसलेला गूळ घेतलेला आहे। आता गॅस मीडियम ऑन करून तीळ पॅन मध्ये घालून रोस्ट करून घेऊ। हे बघा, तिळाचा कलरही चेंज झालेला आहे आणि तीळही आपले रोस्ट झालेले आहे। आता गॅस बंद करू। आता तीळ थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊ। पुन्हा गॅस मीडियम ऑन करून पॅन मध्ये 2 चम्मच तूप घालून मेल्ट होऊ देऊ। तूप घातल्याने लाडू सॉफ्ट होईल आणि शाईनही येईल। आता या तुपामध्ये किसलेला गूळ घालायचा आणि अर्धा कप पाणी घातल्याने गूळ लवकर मेल्ट होतात। या गुळामध्ये सारखा चम्मच फिरवत राहायचा, कारण आपले लाडू खूप छान हलके फुलके होतात। गूळ आपला मेल्ट होत आहे, तोपर्यंत एका ताटाला थोडेसे तूप लावू आणि ग्रीस करून घेऊ। गूळ झाला की नाही चेक करून बघू। एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि गूळ चेक करून बघायचा। हे बघा, गूळ आपला जेली सारखा दिसत आहे। आणखी थोडासा गूळ आपण कुक होऊ देऊ। पुन्हा गूळ चेक करू। हे बघा, आपल्या गुळाचा छान बॉल होत आहे, म्हणजे आपला गूळ लाडू करण्यासाठी तयार झालेला आहे। आता यामध्ये थोडीशी विलायची पावडर घालून मिक्स करून घेऊ। आता गॅस ऑफ करू आणि रोस्ट केलेले यामध्ये तीळ घालू। तीळ गुळामध्ये छान मिक्स करून घेऊ। आता हे तिळाचे मिश्रण साइडने ठेवूया। या ताटात गरम असल्यामुळे लाडूच्या आकाराचे तिळाचे पोषण ठेवू। हाताला थोडेसे तूप लावायचे आणि गोल लाडू करून घ्यायचे। हे बघा, अशाच पद्धतीने बाकीचे लाडू आपण करून घेऊ। आता तिळगुळाचे लाडू प्लेटमध्ये सर्व केलेले आहेत। हे बघा, तिळगुळाचे लाडू किती सॉफ्ट, नरम लच्च आणि तोंडात ठेवताच विरघळणारे आणि 1 महिना टिकणारे असे आपले लाडू झालेले आहेत। त्यामुळे असेच हेल्दी लाडू करून बघा। हेल्दी रहा, हेल्दी खा आणि ज्योती हेल्दी आहार या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।